हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव ओमसिंह नवलाखे, उपासना केंद्र पंचवटी नाशिक। मी सध्या HCL टेक्नॉलॉजीमध्ये जॉब करतो आहे नागपूरला आणि सोबत BCA करतो। तर बापूंचे आपल्याला भरपूर अनुभव येत असतात, तर त्यातला एक माझ्या आजोबांचा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो। माझ्या आजोबांना खूप वर्षांपूर्वी पायाला एक पाय मुरगळल्यामुळे थोडीशी दुखापत झाली होती आणि त्यामुळे कसं झालं की ते अधूनमधून थोडंसं दुखायचं, पण एवढं काय असं खूप क्रिटिकल वगैरे असं काही नव्हतं। तर ते बाबांनी त्याच्यामुळे लक्ष दिलं नाही की पाय मुरगळलं असेल, ते झालं असेल, त्यामुळे बाबांनी पण काय एवढं लक्ष दिलं नाही। आणि एक वर्षापूर्वी बाबांना अचानक तो पाय असं जास्त दुखायला लागला, ज्या पायाला ती पाय मुरगळल्यामुळे दुखापत झाली होती तो जास्त दुखायला लागला आणि एवढं दुखायला लागलं। आणि काही दिवसांनी काय झालं की बाबांनी ते घरच्या घरी तेल वगैरे लावलं की डॉक्टरांना थोडंसं कन्सल्ट करून की काय करता येईल वगैरे। डॉक्टरांनी एक्सरे काढला, थोडीशी एकदम मायनर हेअर क्रॅक गेला होता, तर तोही डॉक्टर म्हणले की प्लॅस्टरची काही गरज नाही, तो आपोआप ठीक होऊन जाईल। डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली आणि तरी ते दुखणं काही थांबत नव्हतं आणि त्यामुळे काय झालं की तो पाय अजून म्हणजे काही दिवसांनी सुजायला लागला आणि सुजायला लागला, थोडासा लाल पडू लागला आणि त्यात अजून काय झालं की त्या पायाला असं तो रखरखीत होऊ लागला, त्याची स्किन कोरडी होऊ लागली आणि ती स्किन एवढी कोरडी झाली की त्याच्यातून अक्षरशः म्हणजे ते स्किन फाटून पाणी म्हणजे भेगा पडून पाणी येऊ लागलं, एवढं तो पायाची कंडिशन क्रिटिकल झाली। आणि तरी बाबांनी डॉक्टरांना कन्सल्ट केलं की सगळं होत होतं, सगळे औषधं वगैरे सगळं झालं होतं, पण ते पायातलं पाणी काही थांबत नव्हतं। तर त्यानंतर असंच काही दिवस चालू होतं आणि त्यानंतर एक दिवस काय झालं की बाबा वॉशरूमला गेले आणि ते तसे गेले आणि जसे ते बसले तर त्यांना उठताच येईना, तर म्हणजे त्यांना अगदी कमरेपासून खालपर्यंत काही असं सेन्सच होत नव्हतं, एवढा त्रास म्हणजे एवढा तो त्रास त्या लेवलला पोहोचला होता। तर बाबांनी लगेच आजींना आवाज दिला की मला उठता येत नाही, तर आजींनी त्यांना कसं बसं करून उठवलं आणि त्यांना चालतासुद्धा येत नव्हतं की म्हणजे एवढं त्यांची कंडिशन क्रिटिकल झाली होती, अगदी चालतासुद्धा येत नव्हतं। तर आजींनी कसं करून त्यांना बसवलं आणि त्याच्यानंतर त्यांची हालत इतकी खराब झाली की त्यांना अक्षरशः कमरेपासून खाली काहीच हालचाल करता येत नव्हती। सगळे टेन्शनमध्ये आले, सगळे घरचे सगळे घाबरले की काय होईल, काय झालं आहे अचानक। अगदी त्यांना असं उठून उभं म्हणजे एकदा पडले, एकदा झोपले की परत उठतासुद्धा येत नव्हतं, त्याला 2 माणसं लागत होते उठायला। घरच्यांचा सगळ्यांचाच धीर खचला की कंडिशन खूप क्रिटिकल झाली, तरी बापूंवर विश्वास होता, नाही बापू आहेत, बापू काहीतरी करतील। बाबांना दत्त कारंदेदारांनी करोनाच्या काळात 3 सांगितल्या होत्या ह्या पायाच्याच प्रॉब्लेमसाठी, तेव्हा विचारलं होतं। तर मी पटकन मला ते आठवलं की नाही दत्त तारकाराधना बाकी आहे, त्या करून घ्या। मग मी पटकन ऑनलाईन बुकिंग करून त्या 3 दत्त तारकाराधनांचं सांगून दिलं। त्यानंतर आणि त्याच दिवसापासून आजींनी बापूंचा जो पादुकांचा छोटा फोटो येतो त्यावर अभिषेक सुरू केला, अनिरुद्ध कवच म्हणून तो अभिषेक सुरू झाला आणि काही म्हणजे पादुका पुसणं वगैरे काहीच नाही, फक्त बापूंच्या पादुकांवर अभिषेक सुरू झाला दूध पाण्याचा। आणि हे सगळं होत होतं, जशा तिथे दत्त तारकाराधना झाल्या तसा पायाची सूज थोडीशी कमी होऊ लागली, थोडीशी मध्ये वाढत होती, कमी होत होती, ते सगळं होऊ लागलं, थोडासा पाय पूर्ववत होऊ लागला। आणि नंतर आता 1 वर्षाने बाबांचा पाय अगदी व्यवस्थित आहे, बाबा अगदी स्वतः चालता फिरताय, सगळं करताय, सगळंच अगदी व्यवस्थित चालू आहे। पण ह्या ह्याच्यात मला एक गोष्ट लक्षात आली की आजी ज्या पादुकांच्या फोटोवर अभिषेक करत होत्या तो अगदी फोटो फुल म्हणजे लॅमिनेटेड फोटो आणि त्यात वरतून त्याच्यात पाणी जायला नको म्हणून आम्ही सगळ्या बाजूने त्याला चिकट टेप लावलेला, म्हणजे पाणी जायचा काही चान्सच नाही। तरी काय माहिती, आम्ही काही दिवसांनी तो फोटो बघितला तर बरोबर बाबांना ज्या पायाला जिथे जी दुखापत झाली होती त्याच इथे बापूंचा फोटो खराब होत गेला, अगदी म्हणजे त्याच्यात पाणी घुसून वगैरे म्हणा तो खराब होत गेला। आणि त्याच्यात पाणी घुसल्यामुळे आणि शाई तर पुसली जात नाही ना, तर त्यातली म्हणजे जेवढा बाबांच्या पायाला जी दुखापत झाली होती, जेवढा त्रास होत होता तेवढ्याच भागाचा बापूंच्या इकडची शाई पूर्णपणे अगदी पुसली गेली होती आणि पूर्णपणे ते बाहेर दिसत होतं। म्हणजेच काय, तर त्या सद्गुरू तत्वाने परत एकदा त्याच्या बाळाचं दुखणं स्वतःच्या पायावर घेतलं होतं। तर असे बापूंचे भरपूर अनुभव येत असतात, त्यातला एक छोटासा सद्गुरूचं कारुण्य दाखवणारा हा अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।